अर्जुनाला शेषशायी सखा लाघला धर्मास्तव सुग्रीव कृपेने विभीषण साधलासे रामराण संतांमुळेच मोठेपण लाघला श्रीहरीसी ज्याचे वर्णन वेदांसी न होय ऐशा ब्रह्मासी सगुण करवून भूमीसी लाजविले संतांनीच दामाजीने बनविला महार वैकुंठपती रुक्मिणीवर चोखोबाने उचलण्या ढोर राबविले त्या जगदात्मया संत महत्व जाणून पाणी वाही जगज्जीवन संत खरेच यजमान सच्चिदानंद प्रभूचे फार बोलणे न लगे आता तूच आम्हा माता पिता हे सद्गुरु साईनाथा शिर्डी ग्राम निवासिया बाबा तुमच्या लीलेचा कोणा न लगे पाडसाचा तेथे माझी आर्षवाचा टिकेल सांगा कोठून जडजीवांच्या उद्धारार्थ आपण आला शिर्डीत पाणी ओतून पण त्यात दिवे तुम्ही जाळिले सवाहात लाकडाची फळी मंचक करून साची आपुल्या योग सामर्थ्याची शक्ती दाविली भक्तजन वांझपणा कैकांचा तुम्ही केलात हरणसाचा कित्येकांच्या रोगांचा बिमोड केलात उदिने वारण्या ऐहिक संकटे तुम्हान काही अशक्य वाटे पिपीलिकेचे कोठून मोठे ओझे मानी गजपती असो आता गुरुराया दीनावरी करा दया मी तुमच्या लागलो पाया मागे न लोटा मज लागी तुम्ही महाराज राजेश्वर तुम्ही कुबेरांचे कुबेर तुम्ही वैद्यांचे वैद्य निर्धार तुम्हा विणना श्रेष्ठ कोणी अवांतराचे पूजेस साहित्य आहे विशेष परी पूजावया तुम्हास जगी पदार्थ न राहिला पहा सूर्याची या घरी सण दीपवाळी आली खरी परी ती त्याने साजिरी करावी कोणत्या द्रव्ये सागराची शमवावया तहान जलन मही ठाया वन्ही लागी शेकावया अग्नी कोठून द्यावा तरी जे जे पदार्थ पूजेचे ते तुमच्या आत्म्याचे अंश आधीच असतीसाचे श्री समर्था गुरुराया हे तत्वदृष्टीचे बोलणे परीन तैशी झाली मने बोललो अनुभवाविणे शब्द जाला निरर्थक व्यावहारिक पूजन जरी तुमचे करू मी सांगा तरी ते कराया नाही पदरी सामर्थ्य माझ्या गुरुराया बहुतेक करून कल्पना करीतो तुमच्या पूजना तेच पूजन दयाघन मान्य करा ह्या दासाचे आता प्रेमाश्रू करून तुमचे प्रक्षालितो चरण सद्भक्तीचे चंदन उगाळून लावितो कफनी शब्दालंकाराची घालितो ही तुम्हासाची प्रेम भावया सुमनाची माळा गळ्यात घालितो धूप कुत्सितपणाचा तुम्हा पुढे जाळितो साचा जरी तो वाईट द्रव्याचा परी न सुटेल घाण त्यासी सद्गुरु विण इतरत्र जे जे धूप जाळितात त्या धूप द्रव्याचा तेथ ऐसा प्रकार होत असे धूप द्रव्याचा अग्नीचा स्पर्श होता क्षणी साचा सुवास सद्गुण तदंगीचा जात त्याला सोडून तुमच्या पुढे उलटे होते घाण तेवढी अग्नीत जळते सद्गुण उरती पाहण्याते अक्षयीचे जगास मनीचे गळाल्या कुत्सितपण मलरहित होईल मन गंगेचे गेल्या गढूळपण मग ती पवित्र सहजची दीप माया मोहाचा पाजळितो मी हा साचा तेणे वैराग्य प्रभेचा होवो गुरुवरा लाभमसी शुद्ध निष्ठेचे सिंहासन देतो बैसावया कारण त्याचे करुनिया ग्रहण भक्ती नैवेद्य स्वीकारा भक्ती नैवेद्य तुम्ही खाणे तद्रस मला पाजणे का की मी तुमचे तान्हे पयावरी हक्क माझा मन माझे दक्षिण ती मी अर्पितो आपण जेणे नुरेल करते पण कशाचाही मजकडे आता प्रार्थना पूर्वक मात्र घालितो मी दंडवत ते मान्य होवो आपणाप्रत पुण्यश्लोका साईनाथा प्रार्थनाष्टक श्लोक
शांतचित्ता महाप्रज्ञा साईनाथा दयाघन दया सिंधो सत्स्वरूपा मायातम विनाशन जात गोतातीता सिद्धा अचिंत्या करुणालया पाहि मां नाथा शिर्डी ग्राम निवासिया श्री ज्ञानार्का ज्ञानदात्या सर्वमंगलकारका भक्तचित्तमराळा हे शरणागत रक्षका सृष्टिकर्ता विरिंची तू पाता तू इंदिरापती जगत्त्रया लया नेता रुद्रतो तूच निश्चिती तुझ वीणे रिता कोठे ठावनाया महीवरी सर्वज्ञ तू साईनाथा सर्वांच्या हृदयांतरी क्षमा सर्वापराधांची करावी हेची मागणे अभक्ती संशयाच्या त्या लाटा शीघ्र निवारणे तू धेनु वत्समी तान्हे तू इंदू चंद्रकांतमी स्वर्णदी रूप त्वत्पादा आदरे दासहानमी ठेव आता श्री माझ्या कृपेचा करपंजर शोकचिंता निवारावी गणू हा तव किंकर ह्या प्रार्थनाष्टके करून मी करीतो साष्टांग नमन पाप ताप आणि दैन्य माझे निवारा लवलाही तू गाय मी वासरू तू माय मी लेकरू माझे विषयी नको धरू कठोरता मानसी तू मलयागिरी चंदन मी काटेरी झुडूप जाण तू पवित्र गोदा जीवन मी महापातकी तुझे दर्शन होवोनिया दुर्बुद्धी घाण माझे ठाया राहिल्या तैशीच गुरुराया चंदन तुझला कोण म्हणे कस्तुरीच्या सहवासे मृत्तिका मोल पावतसे पुष्पासंगे घडतसे वाससूत्रा मस्तकी थोरांची ती हीच रीती ते ज्या ज्या गोष्टी ग्रहण करीती त्या त्या वस्तू पावविती ते महत्पदा कारणे भस्म कौपीन नंदीचा शिवे केला संग्रह साचा म्हणून त्या वस्तूंचा गौरव होत चहूकडे गोपरंजनासाठी वृंदावनी यमुना तटी काला खेळला जगज्जेठी तोही मान्य झाला बुधा तैसा मी तो दुराचारी परी आहे तुमच्या पदरी म्हणून विचार अंतरी ह्याचा करा हो गुरुराया ऐहिक वा पारमार्थिक ज्या ज्या वस्तूस मानील सुख माझे मन हे निशंक त्या त्या पुरविणे गुरुराया आपुल्या कृपेने ऐसे करा मना लागी आवरा गोड केल्या सागरा क्षारोदकपणाची नसे भीती सागरा गोड करण्याची शक्ती आपणामध्ये साची म्हणून दास गणूची याचना ही पुरी करा कमीपणा जो जो माझा तो तो अवघा तुझा सिद्धांचा तू आहेस राजा कमीपणान बरवा तुझसी आता कशास्तव बोलू फार तूच माझा आधार शिशु मातेच्या कडेवर असल्या निर्भय सहजची असो ह्या स्तोत्रासी जे जे वाचतील प्रेमेसी त्यांच्या त्यांच्या कामनेसी तुम्ही पुरवा महाराजा ह्या स्तोत्रास आपुलावर हाची असो निरंतर पठण करत्याचे त्रिताप दूर व्हावे एक संवत्सरी शुचिर्भूत होऊन नित्य स्तोत्र करावे पठण शुद्ध भाव ठेवून आपुलिया मानसी हे अशक्य असले जरी तरी प्रत्येक गुरुवारी सद्गुरुमूर्ती अंतरी आणून पाठ करावा तेही अशक्य असल्यास प्रत्येक एकादशीस वाचणे ह्या स्तोत्रास कौतुक त्याचे पहावया स्तोत्रपाठका उत्तम गती अंती देईल गुरुमूर्ती ऐहिक वासना सत्वरगती त्यांची पुरवून श्रोते हो ह्या स्तोत्राच्या पारायणे मंद बुद्धी होतील शहाणे कोणा आयुष्य असल्या उणे तो पठणे होय शतायू धनहीनता असल्या पदरी कुबेर येऊन राबेल घरी हे स्तोत्र वाचल्यावरी सत्य सत्य त्रिवाचा संततिहीना संतान होईल स्तोत्र केल्या पठण स्तोत्र पाठकाचे संपूर्ण रोग जातील दिगंतरा भय चिंता निवेल मान मान्यता वाढेल अविनाश ब्रह्म कळेल नित्य स्तोत्राच्या पारायणे धरा बुध हो स्तोत्राविषयी
विश्वास आपुल्या मानसी तर्क वितर्क कुकल्पनेसी जागा मुळी देऊ नका शिर्डी क्षेत्राची वारी करा पाय बाबांचे चित्ती धरा जो अनाथांचा सोयरा भक्त काम कल्पद्रुम त्याच्या प्रेरणे करून हे स्तोत्र केले लेखन मज पामरा हातून ऐसी रचना होय कैसी शके 1840 भाद्रपद शुद्ध पक्षात तिथी गणेश चतुर्थी सत्य सोमवारी द्वितीय प्रहरी श्री साईनाथ स्तवन मंजरी पूर्ण झाली महेश्वरी पुनीत नर्मदेच्या तीरी श्री अहिल्ये सन्निध महेश्वर क्षेत्र भले स्तोत्र तेथे पूर्ण झाले प्रत्येक शब्दासी वदविले श्री साईनाथे शिरुनी मनी लेखक शिष्य दामोदर ह्यास झाला साचार दास गणू मी किंकर अवघ्या संत महंतांचा स्वस्ति श्री साईनाथ स्तवन मंजरी तारक हो भवसागरी हेच विनवी अत्यादरी दासगणू श्री पांडुरंगा श्री हरिहरार्पणमस्तु शुभं भवतु कुंडलिक वरदा हरि विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभं भवतु श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय साईनाथाय नमः ओम श्री साईनाथाय नमः ओम श्री साईनाथ ओम श्री अथ श्री साई सच्चरित अध्याय 5 श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्याय नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताय नमः श्री सीतारामचंद्राभ्यां नमः श्री सद्गुरु साईनाथाय नमः आता पूर्वील कथानुसंधान बाबा शिर्डीत गुप्त होऊन चांद पाटला सवे पुनरागमन जाहले ते कथन परिसावे स्वये बाबांनी वाहूनी जीवन केली कैसी बाग निर्माण गंगा गीरादि संत संमेलन कथाविंदान पावन ते पुढे काही कालपर्यंत बाबा होते जे जाहले गुप्त मुसलमानाचे वऱ्हाडात आढळले शिर्डीत हे रत्न तया आधीच देवीदास करूनी होते शिर्डीत वास पुढे आले जानकीदास गोसावी शिर्डीस रहावया तो कैसा घडला प्रकार कथितो आता सविस्तर होऊन या अवधान पर श्रोता सादर परिसिजे औरंगाबाद जिल्ह्यातील धूपखेडे गावामधील मुसलमान भाग्यशील चांद पाटील नाव जया सफर करिता औरंगाबादेची घोडी एक हरवली त्याची 2 महिने दादन तिची आता कशाची आढळते पाटील पूर्ण निराश झाले घोडी लागी बहु हळहळले खोगीर पाठीवरी मारिले माघारा फिरले मार्गाने औरंगाबाद मागे टाकिले 4.5 कोस आले मार्गात आंब्याचे झाड लागले तळी दिसले हे रत्न डोईस टोपी अंगात कफनी खाकेस सटका तमाखू चुरुनी तयारी केली चिलीम भरूनी नवलते स्थानी वर्तले चांद पाटील रस्त्याने जाता फकीर ऐकिला हाका मारिता ये रे चिलीम पिऊनी जा पुढता छाये खालता बैस जरा फकीर पुसे हे खोगीर कसले पाटील म्हणे जी घोडे हरवले मग तो म्हणे जा शोधते नाले घोडे सापडले तात्काळ चांद पाटील विस्मित झाला
मनी म्हणे अवलिया भेटला, पार नाही ह्या कृत्याला, मानव ह्याला म्हणू नये. पुढे तो घोडी घेऊन परतला, पाटील पूर्वस्थळी पातला. फकीर पासी बैसवी त्याला, चिमटा उचलिला स्वहस्ते. मग तो तेथेची मातीत खुपसिला, आतून प्रदीप्त निखारा काढिला. हातातील चिलमीवर ठेविला, सटका घेतला उचलुनी. पुढे छापी भिजवावयास, पाणी नाही जवळपास. सटका आपटी जमिनीस, पाणी निघावयास लागले. छापी भिजवून या पिळिली, मग ती चिलमी सभोवती वेष्टिली. स्वये प्याला तयाही पाजिली, मती गुंगली पाटलाची. पडला फकीरास आग्रह, पवित्र करा हो माझे गृह. पाटीलावरी केला अनुग्रह, लीला विग्रह धारके या. दुसरे दिवशी गावात गेले, पाटीलाच्या येथे उतरले. काही काळ तेथेची राहिले, पुढे ते परतले शिर्डीस. हा चांद पाटील कारभारी, धूप खेड्याचा ग्रामाधिकारी. स्वस्त्रीच्या भाच्या लागी नोवरी, जुळली सोयरीक शिर्डीत. चांदभाईच्या कुटुंबाचा, लग्नायोग्य जाहला भाचा. सुयोग शरीर संबंधाचा, घडला शिर्डीच्या वधूचा. घेऊन सवे गाड्या घोडी, वऱ्हाड निघाले यावया शिर्डी. मग त्या चांदभाईचे ओढी, बाबाही वऱ्हाडी प्रविष्ट. लग्न झाले वऱ्हाड परतले, बाबा एकटेची मागे राहिले. राहिले ते राहून गेले, भाग्य उदेले शिर्डीचे. साई अविनाश पुरातन, नाही हिंदू ना यवन. जात पात कुळ गोतहीन, स्वरूप जाण निजबोध. साई साई म्हणती जे जन, ते तरी काय नामाभिधान. या साई म्हणवून बहुमान, पुरस्सर संबोधन जे ते हे. खंडोबाचे देऊळापाशी, म्हाळसापतीची या खळियासी. आरंभी बाबा वऱ्हाडानिशी, उतरल्या दिवशी हे पडले. आरंभी ते भगताचे खळे, पुढे ते अमीन भाईचे झाले. वऱ्हाड लग्नाचे जे आले, येथेची उतरले वडातळी. गाड्या सर्व सुटल्या खळ्यात, खंडोबाचे पटांगणात. बाबाही तेथे वऱ्हाडा समेत, सर्वांसमवेत उतरले. हे बाल फकीर गाडीतून उतरले, प्रथम भगताचे दृष्टीस जै पडले. या साई म्हणून सामोरे गेले, नाम ते पडले तेथूनी. पुढे मग तेव्हापासून, साई साई ऐसे म्हणून, मारू लागले हाकही जन. नामाभिधान ते झाले. मग ते तेथे चिलीम प्याले, मशिदीत वास्तव्य केले. देवीदास सहवासी रमले, आनंदले शिर्डीत. कधी बैठक चावडीत, कधी देवीदासाचे संगतीत. कधी मारुतीचे देवालयात, स्वच्छंदरत राहावे. हे देवीदास शिर्डी गावी, होते आधीच बाबांचे पूर्वी. पुढे आले जानकीदास गोसावी, महानुभावी शिर्डीत. तया जानकी दासासवे, महाराजांनी बोलत बसावे. किंवा महाराज जेथे असावे, तेथे बसावे जानकी दासे. उभयतासी मोठे प्रेम, बैठकी होती नित्यनेम. ऐसा तयांचा समागम, सुख परम सकळिका. तैसेची एक गंगागीर, महाप्रसिद्ध वैष्णववीर. गृहस्थाश्रमी पुणतांबेकर, शिर्डीस वरचेवर आगमन. आरंभी साई विहिरीवरी, उभयहस्ती मातीच्या घागरी. पाणी वाही हे देखोनी अंतरी, आश्चर्य करीत गंगागीर. ऐसी ही साईची दृष्टादृष्ट, होताची बुवा वदले तै स्पष्ट. धन्य शिर्डीचे भाग्यवरिष्ठ,
जोडले श्रेष्ठ हे रत्न हा आज खांदा पाणी वाही परीही मूर्ती सामान्य नाही होते या भूमीचे पुण्य काही तरीच ये ठाई पातली तैसेची एक आणिक संत आनंदनाथ नामे विख्यात तयांचे हि हेची भाकित कर्तृत्व अद्भुत करीतील हे महाप्रसिद्ध आनंदनाथ येवले ग्रामी मठ स्थापित काही शिर्डीकरा समवेत आले ते शिर्डीत एकदा अक्कलकोटकर महापुरुष आनंदनाथ तयांचे शिष्य म्हणाले पाहुनी साईस समक्ष हिरा हो प्रत्यक्ष हा हिरा आज जरी हा उकिरड्यावर तरी हा हिरा नाही गार आनंदनाथांचे हे उद्गार बाबांचे पोरवय होते तो ध्यानात ठेवा हे माझे बोल पुढे तुम्हासी आठव येईल भविष्य कथून हे पुढील मग ते येवल्यासी परतले केश माथ्याचे संबंध राखीत डोकेन कधी मुंडवीत पहिलवाना सम पेहराव करीत तरुण वयात हे साई राहत्यासी बाबा जेव्हा जात झेंडू जाई जुई आणीत निज हस्ते उखरी खुपसीत पाणीही घालीत नेमाने वामन तात्या तयांचे भक्त मृत्तिकेचे घडे तत्प्रित्यर्थ कच्चे दोन प्रत्यही पुरवित बाबा शिंपीत निज हस्ते आडावरील कुंडीमधून पाणी आणीत खांदा वाहून घडे मग होता अस्तमान ठेवीत नेवून निंबातळी ठेवण्याचाच अवकाश तेथ जागचे जागीच भंगून जात उदयिक तात्या आणून देत घडे तया प्रत नूतन घडा भाजला टिकाऊ बरा परी त्या लागे कच्चा कोरा आव्याचे श्रमावीण कुंभारा आधीच विकरा घड्याचा 3 वर्षे हाची उद्योग उघड्या जागी उठविला बाग तेची स्थानी आज हा सुयोग वाड्याचा उपभोग जन घेती येथेची निंबातळी साधका भाई नामे भक्ते एका अक्कलकोटच्या स्वामींच्या पादुका पूजा कामुका स्थापिल्या अक्कलकोटचे स्वामी समर्थ होते भाईंचे उपास्य दैवत छबी पूजन नित्य नियमित भाई करीत निष्ठेने वाटले अक्कलकोटी जावे पादुकांचे दर्शन घ्यावे पूजा उपचार समर्पावे मनोभावे पादुकांसी मुंबईहून निघावयाची केली सर्व तयारी साची उद्या निघणार तो निश्चय तैसाची राहून शिर्डीची वाट धरिली उद्या जाणार तो आज स्वप्न स्वामी समर्थ आज्ञापन शिर्डीस सांप्रत मम स्थान तेथे तू प्रस्थान करीगा ऐशी ती आज्ञा शिरी वंदून भाई निघाले मुंबईहून शिर्डीस एक षण्मास राहून आनंद संपन्न जाहले भाई पूर्ण निष्ठावंत स्मरणी रहावा तो दृष्टांत म्हणून निंबातळी तेथ पादुका स्थापित स्वामींच्या शके 1834 साली श्रावण शुद्ध पर्व काळी पादुका स्थापिल्या निंबातळी भजन मेळी सप्रेमे दादा केळकरांच्या हस्ते पादुका प्रस्थापन करविले मुहूर्ते सशास्त्र विधिविधान ते केले निज हस्ते उपासनींनी पुढील व्यवस्थेची निर्वण पूजा करी दीक्षित ब्राह्मण व्यवस्थापाही भक्त सगुण ऐसे हे आख्यान पादुकांचे ऐसेची हे संत निर्विकार प्रत्यक्ष ईश्वरी अवतार करावया जगदुद्धार उपकारार्थ अवतरती पुढे काही दिवस जाता घडली आश्चर्यकारक वार्ता श्रोती सादर श्रवण करिता नवलचित्ता वाटेल तांबोळी एक मोहिद्दीन भाई
तया सवे तेढ पडून काही गेली झोंबी जुंपोनी पाही लागली लढाई परस्पर पहिलवान दोघे कुशल होणारा पुढे न चले बल मोहिद्दीन होऊन प्रबळ बाबा हतबळ जित झाले तेथून मग निश्चय केला पोशाख अवघा बाबांनी बदलला कफनी ओढिली लंगोट लाविला फडका गुंडाळीला माथ्यासी केले गोणाचे वरासन गोणाचेची अंथरुण फाटके तुटके करोनी परिधान यातची समाधान मानावे गरीबी अव्वल बादशाही अमीरी से लाख सवाई गरीबों का अल्लाह भाई अक्षयी साई वदत की गंगागीर ही येची स्थिती तालीमबाजीची अतिप्रीती एकदा खेळत असता कुस्ती जाहली उपरती तया ते प्राप्त काळ घटका आली एका सिद्धाची वाणी वदली देवा सवेची करीत केली तनु ही झिजविली पाहिजे कुस्ती खेळता खेळता कानी पडली अनुग्रह रूप ही वाणी संसारावर ओतूनी पाणी परमार्थ भजनी लागले कुणतांब्याची या निकटी नदीच्या उभय प्रवाहा पोटी आहे बुवांचा मठ त्या बेटी सेवेसाठी शिष्यही असो पुढे साईनाथ विचारल्याचेची उत्तर देत स्वये आपण कोणा समवेत कधीही बोलत नसत ते दिवसा बैठक निंबा खाली कधी शिवेच्या ओढ्याजवळी बाभळीची आडवी डहाळी बैसावे सावलिये तियेच्या कधी तेथून एक मैलावरी निमगाव गावाची शेजारी बाबा दिवसा दुपारी तिपारी स्वेच्छाचारी हिंडत प्रसिद्ध त्रिंबक डेंगळ्या घरी निमगाव गावाची जहागीरदारी तेथील बाबासाहेब डेंगळ्यावरी प्रीती भारी बाबांची निमगावावरी जाता फेरी बाबांनी जावे तयांचे घरी अतिप्रेमे तया बरोबरी दिवसभरी बोलावे बंधू तयासी होते लहान नाना साहेब नामाभिधान तयासी नभते पुत्र संतान तेणे ते खिन्न मानसी प्रथम कुटुंबासी योग मंद म्हणून केला द्वितीय संबंध तरीही चुकेना ऋणानुबंध दैव निर्बंध अगाध पुढे बाबा साहेब त्यास पाठवीत साई दर्शनास पावते जाहले आशीर्वादास पुत्र प्रसादासही नाना पुढे साईंचे दर्शनाला जनसमुदाय लोटू लागला महिमा साईंचा वाढत गेला वार्ता नगराला पोहोचली तेथे सरकार दरबारी चलन नानांचे होते मोठे वळण तैसेची चिदंबर केशव म्हणून तेही चिटणीस जाण जिल्ह्याला साई समर्थ दर्शन पात्र घेऊनी आपुले इष्टमित्र दर्शनार्थ यावे पुत्र कलत्र धाडिले पत्र तयासी ऐसे एका मागून एक शिर्डीस येऊ लागले अनेक वाढला जैसा बाबांचा लौकिक परिवारही देख तैसाची न लगे जरी कोणाचा सांगात तरी दिवसा भक्त परिवाराक्रांत अस्तमानानंतर शिर्डीत पडक्या मशिदीत निजावे चिलीम तमाखू टमरेल अंगात कफनी पाय घोळ माथ्यासी फडका धवल सटका जवळ सर्वदा ते धूत वस्त्र एक धवल वामकर्णा मागे सुढाळ जटाजूट सम देवूनी पीळ गुंडाळी तो शिरासी या वसनाचे आच्छादन आठ दिन स्नान विहीन पायी जोडाना वहाण एक आसन गुणाचे पोत्याचा तुकडा एक तयावरी नित्य बैठक तक्क्या कसा तो नाही ठाऊक आराणुक कैसेनी